आणि आता बातमी आहे ती ठाकरेंच्या शिवसेनेमधल्या कलहाची। संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेमधील दोन मोठ्या नेत्यांमध्येच खासदारकीवरनं वाद झालाय। माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे दोघंही निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत। अखेर या वादावरती पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मातोश्रीवरती बैठक घ्यावी लागली। बघूया। एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला असलेला मतदारसंघ अशी छत्रपती संभाजीनगरची ओळख। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर आणि नामांतरानंतर या जिल्ह्याचं महत्त्व राजकारणात चांगलंच वाढलंय। आता याच मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेकडून लोकसभा लढवण्यास इच्छुक असलेल्या दोन बड्या नेत्यांचा वाद थेट मातोश्रीवर पोहोचला। माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे दोघंही लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक आहेत। खैरे आणि दानवेंच्या याबाबतच्या विधानांनंतर तोडगा काढण्यासाठी उद्धव ठाकरेंनी संभाजीनगरच्या पदाधिकाऱ्यांची बैठक मातोश्रीवर बोलावली। बहुतांश पदाधिकाऱ्यांचा कल हा चंद्रकांत खैरेंच्या बाजूने होता। 2019च्या निवडणुकीत खैरेंच्या पराभवाचा मुद्दाही चर्चेत आला। इम्तियाज जलील यांच्यासमोर दानवेंना उमेदवारी देण्याचाही सूर होता। दोन्ही नेत्यांपैकी एकाला जालना मतदारसंघातून उमेदवारी देण्याचीही चर्चा झाली। या बैठकीबाबत दोन्ही नेत्यांना विचारणा केली असता दानवे राज्यात काम करतायत असं सांगत तयारीला लागल्याचं खैरेंनी सांगितलंय। तर जनता काय म्हणते हे महत्त्वाचं असं दानवेंचं म्हणणं आहे। राज्यात ते चांगलं काम करतात असं माझं म्हणणं आहे। म्हणजेच याचा अर्थ मी तिथे लोकसभा लढू नये असं म्हणत नाही मी का। आपल्या नशिबात जे असेल ते होतं, परंतु प्रत्यक्षात तिथे आमच्याकडे सुद्धा त्या ठिकाणी कोणी नाही आहे। म्हणून अंबादास दानवे यांनी त्या ठिकाणी कारण आता आहे ना मी सध्या, मग पाहू मग काय मी ज्यावेळेस रिटायर होईल त्यावेळेस पाहू। मला असं वाटतं अजून फार दूर सगळ्या गोष्टी आहे आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख निर्णय घ्यायला समर्थ आहेत। कोणी काय इच्छा व्यक्त केली याला कोणताही अर्थ उरत नाही। जनतेची इच्छा काय ही महत्त्वाची असते आणि जनतेची इच्छा पक्षप्रमुखांना माहिती असते। त्यामुळे मला असं वाटतं त्या विषयावर फार चर्चा करावी। तर या वादावर शिंदेच्या शिवसेनेचे नेतेही तोंडसुख घेत आहेत। चंद्रकांत खैरेंनी अनेकांची मनं दुखावली असल्यामुळे त्यांना पाडण्यात एखादे अंबादास दानवे असू शकतात असं संजय सिरसाट म्हणाले। तर या दोघांमधील वाद थांबणार नाही असं मंत्री संदीपान भुमरे सांगतायत। तुम्ही अनेक लोकांना जे दुखवलं होतं त्यात एखादा अंबादास दानवे असू शकतो, परंतु तोच कारणीभूत आहे असं नाही ना। वैयक्तिक आपलं पण काही त्यात चूक झाली असेल हे मान्य करायला पाहिजे माणसाने, मन मोकळेपणाने मान्य केलं पाहिजे। मला वाटतं हे शेवटपर्यंत हे त्यांचं असंच चालणार आहे आणि निश्चितच तुम्हाला सांगतो दोघांमध्ये शेवटपर्यंत ही लढाई चालू होणार आहे। खैरे आणि दानवेंच्या वादाची गंमत शिंदेची शिवसेना पाहत असली तरी त्यांच्याकडेही काही वेगळी परिस्थिती नाहीये। हेच संजय शिरसाट आणि संदीपान भुमरे दोन्ही नेते लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचं सांगण्यात येत आहे। भुमरेंनी तयारी सुरू केल्याचं सांगण्यात येत आहे, तर मंत्रिपद न मिळाल्यामुळे खासदारकीच्या संधीसाठी शिरसाट इच्छुक आहेत। दुसरीकडे भाजपाचाही या मतदारसंघावर डोळा आहे। MIMच्या ताब्यात असलेला हा मतदारसंघ सध्या सगळ्यांनाच संधी वाटतोय। भाजपकडून राज्यसभा खासदार भागवत कराड आणि मंत्री अतुल सावे या दोन्ही नेत्यांची नावंही चर्चेत आहेत। मराठवाड्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या या मतदारसंघात प्रत्येक पक्षाकडे दोन पर्याय असल्याचं दिसतंय। आता यात कुणाचं नशीब उजळणार आणि कुणाला इच्छा मारावी लागणार हे जागा वाटप आणि नंतरची राजकीय गणितं यावर अवलंबून आहे। सचिन जिरे, पुढारी न्यूज, छत्रपती संभाजीनगर।